पुण्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाचा पुढील 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसामुळे ओढे नाले तुडुंब तर काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्या. पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास सज्ज. महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता. पीएमपीएमएल बसमधील प्रवाशांची संख्या पुढील 3 महिन्यात प्रतिदिवस 15 लाखांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट पीएमपी प्रशासनानं केलं निश्चित. याकरता मार्गिका विस्तार, नवीन मार्गिका आणि अंमलात असलेल्या सेवांची दुरुस्ती करण्यास सुरुवात. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील एकूण 513 इमारती धोकादायक. यात 173 इमारती अति धोकादायक असल्याची माहिती. इमारती रिकाम्या करण्याची रहिवाशांना नोटीस. 10वी-12वी पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 12वीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै तर 10वीची लेखी परीक्षा 24 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार. अकरावी प्रवेशाचं नवं वेळापत्रक जाहीर. सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात. पसंती क्रमानुसार मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागणार. खारघरमध्ये ओव्हरटेक केल्याच्या रागातनं कार चालकाला बेदम मारहाण. क्षुल्लक कारणावरून झाला होता वाद. गेल्या 3 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी, रायगडसह बीडमध्येही चांगला पाऊस झालाय. तर रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि सुरक्षेच्या कारणास्तव मच्छीमारांनी नदीत न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. तिकडे रायगडलाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून या ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय. याचबरोबर बीडमधील आष्टी तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. मान्सूनपूर्व पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. तर कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली आहे. तर दरड कोसळल्यानंतर कोल्हापुरातून करूळ घाटातून कोकणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर कोल्हापूरच्या करूळ घाटात ही दरड कोसळली. ही दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर जी वाहनं कोल्हापूरमधून कोकणाकडे जातात करूळ घाटातून, त्या वाहनांची वाहतूक आता विस्कळीत झाली आहे. तर सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस साताऱ्यामध्ये कोसळतोय. अशातच कराड आणि ढेबेवाडी मार्गाला जोडणाऱ्या डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली आहे. त्यामुळे रात्रीपासून या भागात वाहतूक कोंडी झाली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू आहे. सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे इथली शेतीची कामं देखील खोळंबली आहेत. तर शिरूर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसलाय. पावसाच्या फटक्याने शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला इथे पेरू बागांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता मातीमोल झालाय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. दोन 3 दिवसापासून अवकाळी पाऊस झाल्यामुळं आमची पेरूची इतकी नुकसान झालेली आहे की बोलताच होईना. लाखो रुपये खर्च करून 12 महिन्यातून एकदाच पीक येतं आणि मजुरी वाढली. परत तुम्हाला सांगतो सगळं खर्च करून अवकाळी पावसामुळं पेरूच्या आतूनच नुकसान झाली. तर अवकाळी पावसांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यात देखील सलग 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसानं झोडपलंय. जिल्ह्यातील कांदा, मका, आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालंय.
तर नाशिकच्या पिंपळगाव बाजार समिती परिसरात वादळी वाऱ्याने व्यापाऱ्यांचे कांद्याचं शेड अक्षरशः उडून गेले। शेतकऱ्यांचा काढणीसाठी आलेला कांदा आता शेतातच सडू लागलाय। त्यामुळे या अवकाळी पावसाने शेती पिकांबरोबरच आता गोडाऊन, शेडनेट आणि कांद्याच्या चाळींचंही प्रचंड नुकसान केले। अवकाळी पाऊस अचानक आल्यामुळे ते कांदे काढण्याची वेळ होती, पण कांदे काढत्या वेळीच तो पाऊस अगोदर येऊन गेला आणि प्रत्येक वावरामध्ये फुल पाणी साठल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकरी जवळजवळ आम्हाला 70 ते 80 हजार रुपये खर्च आलेला आहे। तरी शासनाने त्याच्या आमच्याकडं थोडं बघून, शेतकऱ्यांकडे बघून आणि नुकसान भरपाईचा देण्याचा प्रयत्न करावा, ही आमची त्यांना नम्र विनंती आहे कृषी अधिकाऱ्यांना। ह्या शेतात जे 1.5 एकरचा हा जो प्लॉट शिल्लक राहिलेला आहे काढण्यासाठीचा, पाऊस चालू झाल्यामुळे काढताच आलेला नाही आहे। साधारण 200 ते 225 क्विंटल कांदा कमीत कमी या प्लॉटमधून निघाला असता। हा संपूर्ण कांदा आज नष्ट झालेला आहे। हा कुठलाही प्रकारचा कांदा, याच्यातला एकही कांदा मार्केटमध्ये आपण विकायला नेऊ शकत नाही आहे, कारण याला मुळांनाही बुरशी लागलेली, पाथीमध्ये बुरशी घुसलेली। हा कांदा मार्केटला जाणार नाही। हा कांदा नांगरून टाकणं हा एकमेव पर्याय आता आमच्याकडे शिल्लक राहिलेला। तर वाशिम जिल्ह्यातही मागील 12 दिवसांपासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे संत्र्याचा मुग बहाराला मोठा फटका बसलाय। साधारणपणे एप्रिल ते मे महिन्यात शेतकरी बागेचं पाणी पूर्णतः बंद करतात किंवा जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचं नियोजन करतात। मात्र या मान्सूनपूर्व पावसामुळे संत्रा पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तर राज्यभरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय। मनमाड, येवला, चांदवडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय। सर्वात जास्त फटका कांद्याला बसलाय। शेकडो एकरवरील पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। याच सगळ्या बाबतींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। पाहूयात। गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। चांदवड तालुक्यात तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्यसारखा पाऊस झालेला आहे। याचा सर्वात जास्त फटका हा कांदा पिकाला बसलेला आहे। मी आता उभा आहे एका शेतात। आपण बघू शकतो का हा जो कांदा आहे तो काढणीला आलेला होता। काढण्याच्या ऐन वेळेला पावसाने दगा दिली। इतका पाऊस झाला का या कांद्याचा जो आहे एकदम अक्षरशः मातीमोल झालेला आहे। पूर्ण कांदा हा चिखलात भरलेला आहे आणि या कांद्याची आपण जर साईज बघितली तर ती एकदम मोठी आहे। उन्हाळ कांदा आहे। याला जर बाजारात घेऊन गेलो असतं तर मोठ्या प्रमाणात चांगला भाव देखील मिळालेला असता। मात्र हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। ज्यांचं नुकसान झालं आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया का किती नुकसान झालेलं आहे आणि या संकटातून ते कसे उभे राहतील। भाऊ, काय म्हणाल, कशामुळे नुकसान झालं आणि किती कांद्याची झालेलं आहे? कांदे काढण्याचं आलं, पावसात सुरुवात झाली, 100% नुकसान झाली कांद्याची। कांदे काहीच कामात नाही राहिलेले ना ते आता। मातीमोल किंमत झाली त्याची आली, वावरातच बसले ते आता। 15 दिवसापासून पाऊस चालू आहे। शेतकरी काय करतील? अहो, हा कांदा जवळजवळ 2 एकराच्या आसपास कांदा होता। याला खर्च जवळजवळ 50,000 रुपये खर्च आला असेल। आणि काय अपेक्षा, किती उत्पन्न निघणार होतं, काय अपेक्षा होती आणि आता काय परिस्थिती झाली? अहो, एकरी जवळजवळ 250 क्विंटल माल निघतो। आता तो माती मोल झाला, त्याचा काही निघायला काही किंमतच गेली ना त्याची। भाऊ, तुम्ही काय म्हणाल, ही जे वारंवार नैसर्गिक आपत्ती येतात आहे तर सरकारकडून काय अपेक्षा आहे? पंचनामे होत आहे, भरपाई मिळते का? काय आता मिळेल तेव्हा खरं आता म्हणता 15 दिवसापासून चालू आहे, सडूनच गेलेला कांदा ह्या काही मिळणार बिकामी झाले ना। बाजारात नेऊन पण कोणी घेणार नाही, तर असं झालं ना तो। बरोबर आहे का नाही? बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, वाघदर्डी गाव, चांदवड।